श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेदराशी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, आजची रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि चमत्कारिक रात्र ठरणार आहे. गेल्या 100 वर्षात कधी न दिलेले राजयोग आणि अमृतसिद्धी योग आज थेट तुमच्या कुंडलीत सक्रिय झाला आहे. हा काळ तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मिटवणार आहे की एका चुकीमुळे सर्व काही उद्ध्वस्त करणारा, हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आज डोळे विस्पारू नये का, कारण ही वेळ सामान्य नाही. गेल्या 100 वर्षाच्या कालखंडात असा दुर्मिळ आणि चमत्कारिक राजयोग पुन्हा कधीही जुळून आला नव्हता, जो आज नेमका तुमच्या कुंडलीत उदयाला आला आहे. याला केवळ एक ग्रहाची स्थिती समजू नका, तर हे ब्रह्मांड स्वतः तुमच्या गरिबाचा अध्याय कायमचा बंद करण्यासाठी सज्ज झाले आहे. ज्या दारिद्र्याशी तुम्ही आजवर रक्ताचं पाणी करून लढत होता, ज्या संघर्षाने तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पिचून टाकलं होतं, त्या सर्व त्रासाला पूर्ण विराम देण्याची ताकद या महासंयोगामध्ये दडलेली आहे. हा तो काळ आहे जिथे विधाता स्वतः अग्निदेवाला साक्षी म्हणून तुमच्या नशिबाचा अंतिम न्याय करणार आहे. या महासंयोगाचा प्रभाव इतका शक्तिशाली आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्ती आणि अडथळे या रात्रीच्या अंधारात विघळून जातील. तुम्हाला कदाचित स्वतःवर विश्वास बसत नसेल, पण नियतीचे चक्र आता अशा ठिकाणी येऊन थांबले आहे जिथे तुम्हाला सन्मानाचे आणि समृद्धीचे जीवन मिळवण्यापासून या विश्वासातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा रोखू शकत नाही. तुम्ही स्वतःला हरवलेले समजत असाल तर हा तुमच्यासाठी विधात्याचा सर्वात मोठा इशारा आहे की आज तुमच्या सुवर्ण काळाची अधिकृत बारी सुरू झाली आहे. परंतु लक्षात ठेवा, हा महासंयोग एका धुतारी तलवारीसारखा अत्यंत संवेदनशील आणि नाजूक आहे. हे ब्रह्मांडातील परिवर्तन तुमच्यासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. जर तुम्ही या काळात संयम ठेवला आणि योग्य पाऊल उचलले तर तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडेल आणि घरात आनंदाची नगारे वाजतील. पण जर तुमच्याकडून एक छोटीशी चूक, गोंधळ झाला तर मात्र तुम्ही सुवर्ण संधीला मुकू शकता. म्हणूनच या 10-12 मिनिटाच्या काळात तुमची पूर्ण एकाग्रता आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण आजपासून तुमचे आयुष्य नक्की कोणत्या दिशेला वळणार आहे हे येणारे 24 तास ठरवणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आज अशा विषयाकडे आपण वळत आहोत जो तुमच्या काळजाचा थरकाप उघडेल. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे, कामात येणारे अडथळे असोत किंवा घरातील सततची कलह, यामागे केवळ नशीब नाही तर एका व्यक्तीचे मोठे कारस्थान आहे. तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा मित्रमंडळातील एक अशी व्यक्ती आहे जिच्यावर तुम्ही स्वतःच्या जीवाहून जास्त प्रेम केले, ज्याच्याशी तुम्ही घरातील गुप्ती शेअर केली. त्याच व्यक्तीने तुमच्या प्रगतीच्या वाटेत अदृश्य टाळा ठोकला आहे. हा माणूस बाहेरचा नाही तर तुमच्या अगदी जवळचा आहे, जो तुमच्यासमोर हसून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहे. हे कारस्थान शोधण्यासाठी तुम्हाला कोठेही लांब जाण्याची गरज नाही. ती व्यक्ती तुमच्याच परिचारातील, भावकीतील किंवा मित्रमंडळातील कोणीतरी आहे. एक अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर अ, प आणि क यापैकी एक आहे. या व्यक्तीने तुमच्या घरातील सुख, शांती आणि समृद्धी पाहुलेली नाही. त्याने तुमच्या प्रगतीला नजरदोष लावून किंवा नकारात्मक ऊर्जेचा काळा पडदा टाकून तुमचे करिअर आणि आर्थिक प्रगती पूर्णपणे थांबवून टाकली आहे. आज रात्री ठीक 11:55 या दुष्ट प्रकृतीचा बुरखा टटाटट फाटणार आहे आणि ती व्यक्ती स्वतःहून उघडी पडणार आहे. लक्षात घ्या, आज रात्री बाजी पूर्णपणे पालटणार आहे. बाणेश्वर धामची दिव्य शक्ती आणि पंचमुखी हनुमानाची गदा आज त्या शत्रूच्या अहंकाराला मातीत मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या शत्रूने तुमच्यासाठी अडचणी, खड्डे खणून ठेवले होते, तोच आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे आणि त्याला अशी काही अंतर्गत चपराक बसेल की पुढच्या काही दिवसात तीच व्यक्ती तुमच्याकडे येऊन माफी मागण्यासाठी व्याकुळ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. हा विधात्याचा अंतिम न्याय आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता शांत राहा आणि या महातांडव योगामध्ये सत्याचा विजय कसा होतो हे उघड्या डोळ्यांनी पहा.
कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या 12 वर्षात तुम्ही ज्या आर्थिक संघर्षाला तोंड दिले होय, पैशाच्या कमतरतेमुळे जे अपमान सहन केले आहेत आणि छोट्या गोष्टीसाठी इतरांसमोर हात पसरवण्याची जी वेळ आली होती, त्या सर्व वेदनांना आता हिशोब चुकता होणार आहे. आज सूर्यास्तानंतर तुमच्या कुंडलीत साक्षात कुबेराचा एक असा खजिना उघडत आहे, जो गरिबी आणि अभावाचा शिक्का तुमच्या आयुष्यातून कायमचा पुसून टाकेल. तुमच्या नशिबावर आणि तुमच्या तिजोरीवर पैशाच्या तंगतीने जे जड कुलूप लावले होते, ते आज ब्रह्मांडातील ऊर्जेने तोडून टाकले आहे. आजपासून तुमच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग अशा प्रकारे मोकळा होईल, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. आज रात्री 12 वाजायच्या आत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, ईमेलवर किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून अशी गुप्त माहिती किंवा बातमी मिळेल, जी तुमच्या थांबलेल्या आयुष्यात नवीन प्राण फुकेल. हा धनलाभ अचानक होईल. कदाचित खूप दिवसापासून रखडलेली तुमची पेमेंट मिळेल. एखाद्या जुन्या सरकारी किंवा विमा क्लेमची मंजुरी मिळेल किंवा तुम्ही विसरून गेलेल्या एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. हा कोणताही योगायोग नसून तुमच्या आजवरच्या कष्टाला मिळालेला हा विधात्याचा अंतिम न्याय आहे, जो तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळाची पहाट घेऊन येईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे येणारी ही लक्ष्मी केवळ तात्पुरती नसेल, तर ती तुमच्या पुढील 7 पिढ्याच्या समृद्धीचा पाया रचणारी ठरेल. मात्र हे धन तुमच्या घरात कायम टिकून राहावे आणि त्याची बरकत व्हावी असे वाटत असेल, तर तुम्हाला आज एक पवित्र संकल्प करावा लागेल. या अचानक मिळालेल्या धनाचा 10वा हिस्सा एखादा गरजूच्या लग्नासाठी, भुकलेल्या माणसाला अन्न देण्यासाठी किंवा हनुमानजीच्या चरणी दान करण्याचे मनातून निश्चित करा. हा तुमचा प्रामाणिक संकल्प तुमच्या संपत्तीतील नश्वर सुखाला एक दिव्य आशीर्वादामध्ये रूपांतरित करेल आणि तुमच्या घरात कायमचे ऐश्वर्य नांदू लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात तुम्ही एक विचित्र अस्वस्थता अनुभवली असेल. हे नक्की सर्व काही नीट चालू असताना अचानक घरात भांडणे होणे, सदस्याचे आजारपण वाढणे किंवा डोक्यात सतत एक अज्ञात दडपण असणे, हे तुमचे वळण किंवा भ्रम नाही, तर हे तुमच्या वास्तूत ठाण मांडून बसलेल्या नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे. विशेषतः तुमच्या घरात उत्तर-पूर्व कोपऱ्यात काही गोष्टी दुष्ट शक्तींनी प्रवेश केला आहे, ज्या तुमच्या प्रत्येक चांगल्या संधीला वाळवीसारखी आतून पोखरून आहेत. आज ही वेळ आली आहे की या छुप्या संकटाच्या मुळावर थेट प्रवाह करून त्यांना कायमच्या घराबाहेर हकलून दिले पाहिजे. येत्या काही तासात तुमच्या संपूर्ण घरातील वातावरण एक दिव्य बदल आणून घालेल. आज रात्री ठीक 1:15 तुमच्या वास्तूतील वर्षानुवर्षाचा नजरदोष, वास्तुदोष आणि कोणतीही वाईट बाधा पूर्णपणे भस्म होणार आहे. हा व्हिडिओ किंवा हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. हे एक संकेत आहे की तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याकडे लक्ष द्यायचे आहे. तिथे साचलेली नकारात्मक आज रात्री विसर्जित होणार आहे. ही वेळ घाबरून जाण्याची नाही, तर आपल्या घराला शुद्ध करून तिथे नंदनवन निर्माण करण्याची आहे. या प्रक्रियेसाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय करायचा आहे. आज रात्री सोनेरी क्षण सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातील देवारात किंवा मुख्य मंदिरात हनुमानजीच्या मूर्तीसमोर एक मातीचा दिवा आवर्जून प्रज्वलित करा. हा केवळ एक दिवा नसेल, तर तुमच्या जीवनातील अंधार किंवा दूर करणाऱ्या विजयाचे एक ते प्रतीक असेल. जसा जसा हा दिवा जळत राहील, तसा तसा तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, नजरदोष आणि तंत्रमंत्राचा प्रभाव धुरावासारखा हवेत विघळून जाईल आणि तिथे सुख शांतीचा कायम वास राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, आजची ही रात्र तुमच्या 12 वर्षाच्या नवसाचा, अपयशाचा आणि एकाकीपणाचा कायमचा शेवट करण्यासाठी निवडली गेली आहे. ज्या कामाला संपूर्ण जगाने अशक्य घोषित केले होते, तिथे आज तुमचे सगळे प्रयत्न थकून थांबले होते. तिथे आज विधाता स्वतः हाताने नवीन प्रकरणाची सुरुवात करणार आहे. मग ती कोर्टाची एखादी गुंतवणुकीची केस असो, घरातील सदस्याचे जुनेचे वातावरण असो
किंवा करिअर आणि नोकरीतील अडकलेले महत्त्वाचे कागदपत्र. आज रात्रीपासून प्रत्येक अडचण समाधानाच्या दिशेने वेगाने सरकू लागेल. आता तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते पाहून तुमची थक्क व्हाल. सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी तुम्हाला विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा एक अत्यंत अद्भुत आणि चमत्कारिक उपाय करायचा आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी स्नान करून बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसा. बाप्पाला लाल फुले आणि 11 दुर्वाची जोडी अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर एका तांब्याच्या किंवा चांदीच्या छोट्या वाटीत थोडे शुद्ध मध घ्या आणि बाप्पाच्या चरणाला स्पर्श करून ते मध आपल्या घरातील मुख्य तिजोरीच्या किंवा कपाटाच्या कोपऱ्यात ठेवून द्या. हा मधाचा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक आणि मानसिक अडथळे दूर करून मधासारखा गोडवा आणि अखंड समृद्धी खेचून आणण्याचे काम करेल. मित्रांनो, आज रात्री जेव्हा तुमची झोपायला जाल तेव्हा तुमच्या मनावरचे सर्व ओझे उतरलेले असेल आणि तुम्हाला स्वतःच्या पाठीवर एका पवित्र दिव्य शक्तीचा आशीर्वाद जाणवेल. आता तुमची विजयाची पताका फडकण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला मनातून हा विश्वास वाटत असेल तर या पवित्र क्षणी आपली अर्जी अपूर्ण सोडू नका. बाप्पाचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम ठेवा असे आवर्जून लिहा. तुमची ही एक प्रामाणिक कमेंट तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे नवीन पर्व घेऊन येईल. गणपती बाप्पा मोरया.